मागांनी ठरवलेलं आहे की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, कारण की यांना बाप बदलवण्याची सवय पडलेली आहे. हे आधीपासूनच सरळ मार्गाने कधी गेलेले नाही, तर हे धर्माच्या मागे दवडणारे लोक आहेत. पण शेवटी एक गोष्ट नियमित विसरतात, आणि ती गोष्ट म्हणजे अशी आहे, धर्म कितीही तुम्ही पूजले तरी जातीच्या नावाने तुम्हाला कधीही मंदिराच्या बाहेर फेकणार, आणि आला वेळ तर तुमची धुलाई करून मंदिराच्या बाहेर टाकतील. हे विसरता कामा नाही. तुमच्या आया बहिणीवर, म्हणजे आतापर्यंत आम्ही समजत होतो की आमच्या आया बहिणींवर जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा बौद्ध समाजच तिथे येतो रक्षणार्थ, आणि तुम्ही त्याच महामानवाच्या घराण्याला शिव्या देत आले आणि देता. जर मान समाजामध्ये काही विद्वान लोक असतील किंवा बुद्धिमंत असतील, शिक्षित असतील, त्यांनी ह्या नेत्यांचा विरोध करायला पाहिजे की तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला शिव्या देत असाल तर निश्चितच तुम्ही आमचे नेते नाहीत. पण याला विरोध कोणीही केलेला नाही. विरोध कसे करणार? मागांनाही ते बरं वाटलं. अगर त्यांना खरोखर बाबासाहेबांबद्दल आपुलकीपणा असली असती, त्यांनी आपलं म्हणलं असतं बाबासाहेबांना, तर त्यांच्या विरोधात ते जरूर बाहेर निघाले असते. पण ते बाहेर निघाले नाही. मागांनो, एक गोष्ट नियमित बघा की EVS कोठ्या हा रातोरात लावण्यात आलेला आहे, पण त्याचा आजपर्यंतही त्यांचे आपसात भांडण झालेले नाही. का झालेले नाही? आणि आपल्याला 59 जातीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधून ठेवला आहे. त्यामधून तुम्हाला अलग पळायचं असेल तर एक दिवस निश्चिंत येईल की त्या दिवशी तुमच्या पाठीशी कोणीही उभं राहणार नाही, आणि उभंही नाही राहणार, आणि त्याचबरोबर तुमची उन्नती तिथं स्तब्ध होऊन जाणार. एक गोष्ट नियमित बघितली पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजे कसं की आपल्या भारतातून जात हा शब्द जिंदगीत जाणं कठीण आहे, आणि तुम्हाला जातीच्या नावावर नाही, धर्माच्या नावावर भांडवलं जात आहे, आणि तुम्ही भांडत आहे, आणि त्या भांडण्यामध्ये तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेत आहे. बौद्ध समाजाचं सोडा. बौद्ध समाज असा आहे की जिथे लात मारून तिथं पाणी काढण्याची त्याची बी कॅपॅसिटी आहे. तुम्ही स्वतःचं बघा. आम्ही अजूनही देवदेवळं जेव्हा सोडली तर कायमची सोडली, आम्ही तिथे धावत नाही मागे. तुम्ही तुमचं बघा काय होणार. जय भीम, नमो बुद्धाय.